श्री स्वामी समर्थ. आपल्या पूर्वजांचे म्हणजेच आपल्या पितरांचे ऋण फेडण्याचा आणि त्यांची क्षमा मागण्याचा अत्यंत खास दिवस म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयेला हा दिवस येत असतो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जे काही काम करतो तर ते अक्षय राहते, ते कधीही नाश पावत नाही. आणि आपण या दिवशी जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे अक्षय असे फळ आपल्याला प्राप्त होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेच काम हे वाया जात नाही. अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर हा दिवस अत्यंत खास मानला जातो. याच दिवशी पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले होते अशी सुद्धा आख्यायिका आहे. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन हे क्षयाला जात नाही आणि म्हणून हिला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवदेवतांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पितरांची सुद्धा पूजा केली जाते. पितरांना उद्देशून या तिथीला काही कर्म केले जाते जे अविनाशी म्हणजेच अक्षय होते. वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकीचे संपूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असते. तसेच परशुरामांचे अवतरण सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशीच झाले होते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची सुद्धा विधिवत पूजा करत असतो. त्यांची एकत्रित पूजा करण्याला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि कराची सुद्धा पूजा केली जाते. आपले पितर म्हणजे आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास असतो. त्याचप्रमाणे हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते. मातीचे मडके ज्याला आपण कर म्हणतो ते आणून त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये वाळा टाकतात. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर व एका द्रोणामध्ये तांदळाची खीर, कैरीचे पने, पुरणपोळी, पापड, कुरडया तर इत्यादी वाढले जाते आणि हे जे आहे तर ते आपण पितर जेवायला घालत असतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणांना सुद्धा आपण या दिवशी दान जे आहे तर ते करत असतो. यामुळे आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होतात. या दिवशी सुखसमृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी सुद्धा समजूत आहे. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपला पितृदोष नष्ट व्हावा, आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ती कशा प्रकारे, त्याचप्रमाणे कोणी आणि कधी कुत्र्याला खायला द्यायची आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही. तसेच आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. असे म्हटले जाते की आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी आपले पितर वास्तव्य करतात आणि जेव्हा आपण सकाळी उठून स्नान आटोपल्यावर सर्वप्रथम घराच्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडतो त्यावेळेला आपले पितर म्हणजे आपले पूर्वज ते पाणी ग्रहण करतात आणि संतुष्ट होतात आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात आणि यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हायला मदत होत असते. त्यामुळे उंबरठ्यावरती पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. तसेच अक्षय तृतीयेचा हा दिवस आहे तर या दिवशी आपण आपले पितर जे कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात तर कावळ्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या दारामध्ये भात जो आहे तर तो खायला ठेवायचा आहे. आता याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष जो आहे तर तो आपल्याला का लागतो, पितृदोषामुळे काय होते आणि मग आपण हा पितृदोष संपावा म्हणून कुत्र्याला कोणती वस्तू द्यायची. तर पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात, अडचण येतात, मानसिक ताणतणाव निर्माण होतो. कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही तर हे आपण एखाद्या गुरुजींकडून किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन जाणून घेऊ शकतो. तसेच आपण देवाचे खूप पूजापाठ करतो तरीही आपल्याला यश मिळत नाही. कितीही देवदेव केले तरी सुद्धा कष्टांना फळ मिळत नाही. कारण आपल्याला पितृदोष जो आहे तर तो असू शकतो आणि जर पितृदोष असेल तर देवही त्याला काही करू शकत नाही. पितृदोष हा का निर्माण होतो तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावर म्हणजे त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याचे शेवटचे संस्कार विधी हे विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती अकाली गेली असेल, घरातील मृत व्यक्तीचे पिंडदान केले गेले नसेल तर पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीच चांगले होत नाही. आपल्या घरातील मुलांचे विवाह लवकर होत नाहीत, तसेच संतती प्राप्ती होत नाही, वैवाहिक सुख मिळत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, घरामध्ये सततचे आजारपण असते, कोणी ना कोणी सतत आजारी असते किंवा आपला उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपल्याला हवा तसा फायदा होत नाही. तसेच आपले घर जे आहे तर ते कधीही
सुखी नसते. म्हणजे घरामध्ये सततचे कलह, किरकिरी, कटकटी असतात. भावाभावांमध्ये वाद, मतभेद या गोष्टी होत असतात. अनेक उपाय करूनही अपत्य सुख मिळत नाही किंवा जरी अपत्य झालं तरी ते मंद, अपंग असे जन्माला येते. तसेच पितृदोषामुळे व्यक्तींना अपघातांना सुद्धा सामोरे जावे लागते. पितृदोष जर असेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले किंवा पूजापाठ उपासना केल्या तरी काहीही उपयोग होत नाही. आणि म्हणून पितृदोष निवारण्यासाठी काही खास दिवस असे असतात की या दिवशी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करून घ्यायचे असते आणि त्यापैकी एक खास दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. आता आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो. आता पहिली पोळी गाईला असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे शेवटची पोळी ही कुत्र्याला. तर पुरणपोळीचा स्वयंपाक करताना शेवटची जी पोळी असणार आहे तर ती आपल्याला कुत्र्यासाठी करायची आहे. थोडीशी मध्यम आकाराची आपल्याला ही पोळी बनवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला उपाय जो करायचा आहे तर तो 12 ते 1 तर या वेळेमध्ये करायचा आहे. 11:30 ते 12 या वेळेमध्ये आपण पितरांची पूजा करत असतो, कराची पूजा करत असतो आणि पितरांची आणि कराची पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या घरी कुत्रा असेल किंवा आजूबाजूला कुत्रा असेल आणि शक्यतो काळ्या कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे. आणि जरी काळा कुत्रा नसेल तरी कोणत्याही कुत्र्याला आपण ही वस्तू खायला दिली तरीसुद्धा चालेल. आता ही जी पुरणपोळी असणार आहे तर हिला आपल्याला शक्यतो मोहरीचं तेल लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये ही पोळी घ्यायची आहे आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. गणपती बाप्पा, श्री विष्णू, माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे. सर्व देवदेवतांना नमस्कार करायचा आहे. शनिदेवांना नमस्कार करायचा आहे आणि आपला शनीचा त्रास असेल तर तो नष्ट व्हावा म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे. विष्णूंना प्रार्थना करायची आहे की त्यांची कृपा आपल्यावरती राहावी. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील सर्व दुःखे जी आहेत तर ती नष्ट व्हावीत म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि कळत नकळत झालेल्या चुकांची आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पितृदोष नष्ट व्हावा म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे. तसेच यमदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही पोळी जी आहे तर ती काळ्या कुत्र्याला आणि काळा कुत्रा नसेल तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. कुत्रा जो आहे तर तो जलतत्वाचे प्रतीक मानलेला आहे. तसेच शिवपुराणाच्या आधारे आपल्याला ही पोळी कुत्र्याला खायला देताना म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत आणि त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा. तर हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे. त्यानंतर त्या कुत्र्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. काळभैरवांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे पुरणपोळी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खायला घालायची आहे. आता जर काही कारणाने पुरणपोळीचा स्वयंपाक आपण बनवणार नसू तर आपण ज्या काही चपाती करतो तर शेवटची आपण जेव्हा चपाती करणार आहोत तर त्यावेळेला थोडा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर किंवा थोडा गूळ घालून ती चपाती लाटायची आहे आणि अशी गोड पोळी जी आहे तर ती कुत्र्याला खायला द्यायची आहे.